आज होती वेलकम बेबीची फ्लॉवर्स रंगोली ऑर्डर. सगळे फ्लॉवर्स कट करायला बसले. कोमलताई कोथिंबीर कट केल्यासारखी पाशली पटपट कट करत होते. सगळेजण फ्लॉवर्स कट करायला बसल्यामुळे पटकन आमचे फ्लॉवर्स कट करून झाले. फ्लॉवर्स कट करून झाल्यानंतर आम्ही फ्लॉवर्स पॅकिंग करायला घेतले. फ्लॉवर्सची क्वांटिटी जास्त असल्यामुळे आमच्याकडे मटेरियल खूप झालं होतं. सगळं मटेरियल घेऊन आम्ही खाली गेलो आणि गाडीवरती ठेवून ऑर्डरसाठी निघाले. ऑर्डरच्या ठिकाणी पोचल्यानंतर क्लायंटनी मला लोकेशन दाखवून घेतलं की कुठे करायचं आहे. आणि नंतर लक्षात आलं माझ्या की मी बलून्स आणायचे विसरले होते. सो मी परत रिटर्न गेले आणि बलून्स घेतले. कोणते घ्यायचे हे डिसाईड असल्यामुळे मला बलून्स घ्यायला वेळ लागला नाही. बलून्स घेऊन पटकन लोकेशनवरती पोचले. तोपर्यंत निखिलही तिथे पोचला होता. लगेचच आमचं काम चालू झालं आणि निखिलने बलून्स फुगवायला घेतले. बलून्स त्याचे ऑलमोस्ट कंप्लीट झाले होते आणि आम्ही बलून स्टिक करायला सुरुवात केली. निखिल मला बलून्स आणून देत होता. त्याच्यामध्येच आमची थोडीशी मस्ती चालू होती आणि अशा पद्धतीने त्याने त्याची रूम कंप्लीट करायला सुरुवात केली. आणि इकडे काजलची पायघडीची सुरुवात झाली. ही डिझाईन आम्ही आधीच ठरवून ठेवली होती, त्यामुळे आम्ही पटपट काम करत होतो. पायघडीमध्ये जरा युनिक काहीतरी करावं म्हणून मी काहीतरी नवीन नवीन गोष्टी करत होते. इकडे निखिलचे रूम डेकोरेट करून झाली होती आणि इकडे मी इंद्रधनुष्य तयार केला फ्लॉवर्समध्ये आणि आमचं काम रूममधलं कंप्लीट झालं. सो आम्ही लगेच पायऱ्यांवरती करायला सुरुवात केली. काजलने पायऱ्या कंप्लीट केल्या आणि ह्या झाला आमच्या डेकोरेशनचा फायनल लुक. रांगोळीमध्ये मी छोटे फ्रॉक्स, इट्स अ गर्ल, त्याचसोबतच ते छोटे सॉक्स आणि खुळखुळा, इंद्रधनुष्य अशा युनिक गोष्टी केल्या होत्या. त्याच्यामध्ये मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट होती ती फ्रॉक. तुम्हाला कोणती आवडते हे मला कमेंट करा आणि नक्की सांगा. डेकोरेशनही कसं झालं आहे तेही सांगा. आणि अशा पद्धतीने पायऱ्या कंप्लीट केला. ॲक्च्युली सेकंड फ्लोअरला असल्यामुळे आम्हाला या कामासाठी बराच वेळ गेला होता, पण काम खूप सुंदर झालं होतं. क्लायंटही खूप खुश होता. मेन एंट्रीला मोठी रंगोली काढली आणि त्याच्यामध्ये लिहिलं वेलकम बेबी. तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा. आणि हा झाला माझा फायनल व्हिडिओ. थँक्यू.